हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर मी श्वेता तुमचं मेकअप अँड मच मोरवर स्वागत करते। मी या चॅनलवर ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, स्किन केअर आणि घरच्या घरी कसा मेकअप करता येईल या संबंधी व्हिडिओज बनवते। जर तुम्ही या प्रकारच्या कंटेंटमध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर थँक्यू सो मच अँड वेलकम बॅक। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा ग्लिटरी आय लुक मी कसा अचीव केलाय। हा लुक एलिव्हेट करण्यासाठी मी लेन्स आणि फॉल्स लॅशेस सुद्धा लावलेले आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मी ऑलरेडी स्किन केअर करून घेतला आहे, आता डायरेक्टली मेकअपला सुरुवात करूया। आज मी प्रायमरसाठी मेबेलिनचं पोअरलेस प्रायमर वापरते, यामुळे पोअर्स कमी झाल्याचा भास होतो आणि मेकअपसाठी एक इवन बेस मिळतो। आता मी फेसला एल्फचं हॅलो ग्लो लावून घेते आणि माझी शेड आहे 5 टॅन। हे प्रोडक्ट खूप अमेझिंग आहे आणि ग्लो फ्रॉम विदिनचा लुक देतं। प्रोडक्ट व्यवस्थित ब्लेंड झाल्यानंतर आपण कन्सिलर लावून घेऊया। या लुकसाठी मी इनसाइडचं HD कन्सिलर वापरत आहे आणि माझी शेड आहे MN35। हा माझ्या स्किन टोनसाठी एक्झॅक्ट शेड आहे आणि यामध्ये थोडासा ऑरेंज टेंच असल्यामुळे ते खूप चांगल्या प्रकारे डार्क सर्कलला कव्हरसुद्धा करतं। फाउंडेशनसाठी आज मी फेंटी ब्युटीचं माझं फाउंडेशन वापरते आहे आणि शेड आहे 330। लावलेलं फाउंडेशन ब्लेंड करण्यासाठी मी पॅकचा असा फ्लॅट कबुकी ब्रश वापरत आहे। फेस आणि नेकला व्यवस्थित फाउंडेशन लावून झाल्यानंतर आपण ते ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेऊया, त्यामुळे खूप सीमलेस असं फील येतो। ब्युटी ब्लेंडर एक्स्ट्राचं प्रोडक्टसुद्धा रिमूव्ह करतं आणि खूप छान फिनिश देतं फाउंडेशनला। त्यानंतर मी क्रायलॉनच्या नायजर शेडने माझा फेस कॉन्टोर करून घेते। चेहऱ्याचा जो भाग मला बारीक दाखवायचा आहे त्या भागावर मी कॉन्टोर करून घेतला आहे आणि त्यासाठी मी एक फ्लॅट असा ब्रश वापरला आहे आणि कॉन्टोर ब्लेंड करण्यासाठी मी एक फ्लफी असा ब्रश वापरते, जेणेकरून कॉन्टोर एफर्टलेसली ब्लेंड होईल। चीक्सवर मी हे क्रीम ब्लश वापरते आहे। हे आहे के ब्युटी ब्रँडचं आणि शेड आहे रोझी रोमॅन्स। आता आपण फेस हायलाइट करून घेऊया, त्यासाठी मी मेबेलिन फिट मी ब्रँडचं एक हायलायटिंग कन्सिलर वापरत आहे आणि याची शेड आहे 30 हनी। हे माझ्या स्किन टोनपेक्षा 2 शेडने लायटर आहे आणि खूप छान हायलायटेड इफेक्ट देतं। सगळे क्रीम प्रोडक्ट लावून ब्लेंड केल्यानंतर आपण पूर्ण फेस पावडरने सेट करून घेऊया। त्यासाठी मी हुडा ब्युटी आणि लॉरा मर्सियरची लूज पावडर मिक्स केली आहे आणि क्रीजेस होण्याआधी सर्वात आधी अंडर आईज सेट करून घेते, त्यानंतर आपण पूर्ण फेससुद्धा सेट करून घेणार आहोत। माझी स्किन कॉम्बिनेशन असल्यामुळे मी माझा फेस लूज पावडरने सेट करते। तुमची स्किन जर ड्राय असेल तर तुम्ही कॉम्पॅक्टसुद्धा वापरू शकता। जिथे मी कॉन्टोर केलं होतं तिथे पावडर काउंटर करून घेते, त्यानंतर आपण पावडर ब्रशसुद्धा लावून घेणार आहोत। फेस हायलाइट करण्यासाठी मी माझं ऑल टाईम फेवरेट मॅकचं ओ डार्लिंग हायलायटर वापरते। हे खूप छान असा नॅचरल ग्लो देतं। हे हायलायटर मी माझ्या फेसच्या हाय पॉईंट्सवर लावून घेते आणि आता आपण आय मेकअपला सुरुवात करूया, पण त्याआधी डोळ्याच्या खाली थोडी एक्स्ट्रा लूज पावडर लावून ठेवूया, म्हणजे फॉलआउट होणार नाही आणि झाला तरी तो डस्ट ऑफ करता येईल। लॅश लाईनच्या अगदी जवळून ब्लॅक कलरच्या काजळ पेन्सिलने मी एक लाईन करून घेते। ती जर लाईन सरळ नसेल तरी चालेल, कारण की आपल्याला नंतर ती लाईन ब्लेंड करून घ्यायची आहे। दुसऱ्या डोळ्यावर सुद्धा आपण या सेम स्टेप्स रिपीट करूया।
आता एक मॅट ब्राऊन कलरचा आयशॅडो मी संपूर्ण डोळ्याला लावून घेते आहे आणि तो व्यवस्थित ब्लेंड करते. त्यासाठी मी एक फ्लफी असा ब्रश वापरला आहे. आता आपण फ्लफी अशा ब्रशवर लाईट ब्राऊन कलरची आयशॅडो शेड घेणार आहोत आणि ती क्रीजवर व्यवस्थित ब्लेंड करणार आहोत, जेणेकरून संपूर्ण आय लुक नीट ब्लेंडेड दिसेल. डोळ्याच्या सुरुवातीच्या भागापासून मध्य भागापर्यंत मी एक ऑरेंजिश शिमरी शेड लावून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही गोल्डन कलरची शिमरी शेडसुद्धा लावू शकता. इनर कॉर्नरमध्ये आयशॅडो लावण्यासाठी मी एक फ्लॅट ब्रश घेतला आणि त्यावरती सेम कॉपरिश ऑरेंज कलरची शेड घेतली आहे. आता मी एक गोल्डन कलरचे ग्लिटर घेऊन ते डोळ्याच्या मध्यभागावर प्लेस करते. त्यामुळे खूप छान असा पॉपअप लुक येईल. आणि फेसेस कॅनडाच्या ब्लॅक कलरच्या काजळ पेन्सिलने अप्पर वॉटरलाईन आणि लोअर वॉटरलाईन टाईट करून घेते. आता लुक बॅलन्स करण्यासाठी आपण ब्राऊन कलरचा आयशॅडो लोअर वॉटरलाईनला सुद्धा लावून घेऊया आणि इनर कॉर्नर आणि ब्रो डिफाईन करून घेऊया हायलायटरने. आता इनसाइडचं लिक्विड आयलायनर मी आयलॅशेसच्या अगदी जवळून लावून घेते. आपण दोन्ही डोळ्यावर ही प्रोसेस रिपीट करूया आणि त्यानंतर मस्कारा लावून घेऊया. मस्कारा लावल्यानंतर मी ऑफ कॅमेरा फॉल्स लॅशेस लावून घेतलेले आहेत आणि लॅशेसचा बँड लपवण्यासाठी मी अगदी जवळून ब्लॅक कलरचा आयशॅडो लावून घेते. लिपस्टिक लावण्याआधी स्विस ब्युटीच्या लिप लायनरने लिप लाईन करून घेते. ही शेड आहे रॉयल रेड आणि लव्ह आर्टच्या ब्लडी मेरी शेडने लिप्स फिल करून घेते आणि केलेला मेकअप सील करण्यासाठी ब्लू हेवनचा फिक्सिंग स्प्रे मारून घेते. अँड दिस इज द फिनिश्ड लुक. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्हाला जर हा लुक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच अजून नवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.